हरिओम. आज गुरुवार 7 ऑगस्ट 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की रूपाची ओळख नामानेच होते. ऐकूया. दुसऱ्या शास्त्र पठणामुळे होणाऱ्या ज्ञानापेक्षा भक्ती ही निश्चित श्रेष्ठ आहे. भक्ती म्हणजे परमात्म स्वरूपाचे परमप्रेम. कर्म, ज्ञान, योग ही साधन असून भक्ती हे साध्य आहे. कर्म मार्गामध्ये नुसते कर्म बरोबर करण्याचा हिशोबात मन अडकून जातं आणि म्हणून नुसता कर्म मार्गी कर्मठ आणि जड बनतो आणि त्याला भगवंताचा मग विसर पडतो. योगामध्ये वृत्तींना आवरून धरण्याची खटपट करावी लागते. वृत्ती शांत झाल्या म्हणजे मन शून्याकार होतं. वृत्ती आवरणाऱ्याला भगवंताचं प्रेम असेलच असं सांगता येत नाही. ज्ञानमार्गामध्ये आत्मानात्म विचाराला प्राधान्य असल्यामुळे तिथे बुद्धीच्या सामर्थ्यावर फार भर असतो. पण मायेचा जोर फार विलक्षण असल्यामुळे साधकाला ते केव्हा फसवेल याचा नेम नसतो. ज्ञानमार्ग कठीण आहे. ज्ञानमार्गी माणसाला अभिमानाची बाधा लवकर होते. माझे मतच तेवढं खरं असं तो धरून चालतो. ज्ञानी मनुष्य जगातला माया कार्य मानतो, म्हणजेच जगत मिथ्या आहे असं तो समजतो. परमात्मा जर सर्वव्यापी आहे तर हे जगत त्याच्यामध्येच असलं पाहिजे. म्हणून भक्त या सृष्टीला मिथ्या न मानता भगवंताची लीला समजतो आणि त्याला या सृष्टीमध्ये सर्व काही भगवंताचा महिमा, त्याचे विभूती महत्व आणि त्याच्या आनंद भरलेला दिसून येतो. सृष्टीमध्ये सौंदर्य, माधुर्य, मनोहर भाव, पावित्र्य, प्रेम पाहून आपला जीव मोहित होतो. पण सृष्टीमधल्या विभूती रूपांची उपासना करून जीवाची तृप्ती होत नाही, कारण विभूती हे साक्षात भाव नाहीत. म्हणून भगवंताच्या साक्षात गुणांची आणि भावांची जरुरी लागते. त्यांच्या प्राप्तीने जीवाची तृप्ती होते. मात्र सौंदर्याने आणि माधुर्याने भरलेले हे भगवंताचंच रूप आहे हे समजायला त्याला भगवंताचं नाम देणं जरुरीच आहे. कारण त्या रूपाला भगवंताचं नाम दिलं नसेल तर ते रूप मायावी राक्षसाचं देखील ठरेल. कुंभाराने एकाच मातीपासून अनेक प्रकारची भांडी तयार केली. प्रत्येक भांड्यात मातीशिवाय दुसरं काहीच नाही, तरी प्रत्येक भांड्याचं नाव निराळं. तुकाराम बुवा एवढे मोठे संत बनले, पण भगवंत सर्व ठिकाणी व्यापून आहे म्हणून ते विठोबाला राम असं नाही म्हणाले किंवा दत्ताला महादेव नाही म्हणाले. जगत हे भगवंतापासून भिन्न नाही. जगतात आढळणारी सर्व रूप भगवंताची आहेत, पण रूपाची ओळख नामानेच होते. प्रत्यक्ष आकाराला आलेली अनेक रूप नाहीशी झाली ना तरी नाव टिकून राहतं. म्हणजे काय? नाम हे देशकालाच्या मर्यादेच्या पलीकडे असतं आणि म्हणून ते रूपापेक्षा जास्त सत्य आहे. आणि जे सत्य आहे ते श्रेष्ठ असलंच पाहिजे. सत्य वस्तू ओळखणं हाच परमार्थ आहे. भगवंताची रूप जिथून येतात तिथे नामाचं वास्तव्य आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.